ले रही है। हाँ कल 49 आज हाँ नॉट आउट, क्या बात आहे। विशाल केनी इथे आलेले आहेत आमचे। विशाल केनी यावं आपण, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे। आमचे सिद्धी करवलेचे सन्माननीय हरिभाऊ शेठ इथे उपस्थित आहेत। हरिभाऊ चिखलेकर साहेब या आपण देखील। आमचे ब्रह्मा राजे देखील आलेले आहेत। ब्रह्मा खेळून आलाय, स्वागत आहे। आमचे आकाश भुईर आलेले आहेत। आकाश तर टीम मॅनेजमेंट कमिटीचा मेंबर आहे। तर भूषणला आपण मॅन ऑफ द मॅच नक्कीच देणार आहोत। तत्पूर्वी काही सन्मान होणं देखील गरजेचं आहे, कारण हेच तर विशेषतः असा केपीसी ट्रॉफीची हरिभाऊ चिखलेकर यांचा सन्मान आपण इथे घेतोय। चे सन्माननीय हरिभाऊ चिखलेकर साहेबांचा शुभ सन्मान होतोय। याच तर आपण हा आराध्य स्पोर्टचे आमचे मयूर राजे या आपण व्यासपीठावरती, ते देखील मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आहेत। भूषण या आपण, भूषणला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय मयूर, कारण बघातपासून ते सांगतात आम्हाला आमचा मेंबर येत नाही आहे। चला भूषणला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय। खूप सुंदर खेळ आणि एक सोपा चेस त्याने इथे केला। अभिनंदन भूषण। टी शर्ट असेल बघ, थांब बाबू। सावली स्पोर्टच्या वतीने टी शर्ट सामना सुरू झाला आहे। नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण काही सन्मान त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच हे महत्त्वाचं असतं, त्यामुळे थोडीशी ओके। तर भूषणला हे मॅन ऑफ द मॅच दिली जाते। आमचे गजानन शेठ पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, तसेच परशुराम शेठ पाटील चे शुभ असते। वेल डन भूषण, थँक्यू। तर बोलूया आपण सामन्याकडे, ऐकूया आवाज जयेश भोसले सर यांचा। पहिला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला होता। ॲक्शन रिप्ले पहा, पुढच्या बॉलवरती एक मोठा प्रहार यावेळेला करण्यात आलेला पाहायला मिळतो। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। चालू असलेला सामना आपण पाहत आहोत। एका बाजूला स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाले आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतो जयनुमान सिद्धी करवले। मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार आलाय गोलंदाजी मार्क मध्ये। पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय। सिंगल येते, आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर निघाली। सचिन लवकरात लवकर स्वस्तात बाद झाला, शून्यवरती आणि गोल्डन डंकचा शिकार राहिले। पांड्या मडवी आणि त्याच्या साथीला नयन मडवी यांना आपण मैदानाच्या आत, नयन पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। श्रीधर केणी गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट संपादन त्यांनी प्राप्त केलेली पाहायला मिळाली। हाफ ट्रॅकर बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सचिन बाद झाले होते। यावेळेचा बॉल ऑन साइडला इम्प्रोवाइज करायचा होता। ऑन साइडला चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट आला हा चौकार। गुड्डू जोशी इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। यावं आपण व्यासपीठावरती। त्याचबरोबर निसार पटेल तळोजा आपलं देखील स्वागत आहे। आमचे जयवंश घरत पापडीचा पाडा हे देखील उपस्थित आहेत। तसे आमचे मंगेश घरत असतील, प्रवीण घरत, पिलास शेठ घरत आपलं देखील स्वागत आहे। बालू शेठ घरत असतील। खरं निदानपुरी आणि पापडीचा पाडा समोरासमोर जवळच आहेत, त्यामुळे ही सगळी मंडळी सर्व प्रेक्षकांचे आम्ही स्वागत करतो। आमचे केशर कारावकर इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत। यस सर। श्रीधर केणीचं पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यांनी खर्च केला, एक विकेट प्राप्त करण्यामध्ये ते यशस्वी राहिले। मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण आधुनिकतेचे आविष्कार असणारे फटकेबाजी पाहतो, जो मात्र एक चांगला शोक पंढरी मडवी अर्थात पांड्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता, जिथे शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला। 11 धावा धावफलकावरती आहेत। शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये धावा आणि धावांचा रतीब रचला जातो। मैदानाच्या आतमध्ये आपण धावफलकावरती 11 पाहतोय। पहिल्या षटक संपलं, दुसऱ्या षटकावरती जिथे मात्र आपण पाहिलं तर धावफलकावरती 11 बनलेले आहेत। आत्तापर्यंत ही स्पर्धा तब्बल आपण पाहिली
40,000 प्रेक्षक वर्गाने आतापर्यंत आणि आजपर्यंत आजच्या दिवसामध्ये केवळ आजच्या दिवसामध्ये पसंती दिलेली आहे. कालच्या दिवसामध्ये 80,000 प्रेक्षक वर्ग कालच्या दिवशी आपल्याला प्रतिसाद मिळाला. आजचा दिवस सर्वाधिक जास्त प्रतिसाद या गोष्टीसाठी मिळणार ना, कारण उस्मान पटेल या स्पर्धेमध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आलाय. प्रथमेश केणीचा हा बॉल बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शॉर्ट फाईन लेगला. पुढच्या बॉलवरती आणखीन एक धक्का. नयन पाटील बाद. डीजे जीतू यांच्या माध्यमातून ही गीतांची मैफिल आपण ऐकतो. 11 धावा दावलकावरती आहे. दुसरा फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सौरभ पाटीलला आपण पाहत आहोत. धावा थांबल्यात. जणू का लगामच लगावल्या गोलंदाजांचा. बोलबाला इथे पाहायला मिळाला. वरचढ राहिल्यात. पेठाली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मागील मॅच मध्ये तळोजा मजकूरला आपण पाहिलं. दोन्ही शेजारची गावं अगदी मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये तेच दर्जाचं प्रदर्शन पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला होता. प्रथमेश केणी लेदर बॉल याच मैदानावरती सातत्याने खेळताना आपण पाहतो. आणि कुणाल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अनेक खेळाडू सातत्याने या मैदानावरती घडताना पाहायला मिळाले. त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये आपण लेदरचा एक चांगला खेळाडू प्रथमेश केणीला पाहत आहोत. वेगवान गोलंदाजी करतोय. जणू काय त्याच्या यावेळेचा बॉल देखील वेगाने पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघालाय. काय गोलंदाजी होतीये. जणू काय गोफण विणाविना आणि गोफणीतून दगड ज्या वेगाने निघतो ना, त्याही अधिक वेगाने इथून गोळे साकलेत. आगीचे गोळे इथे पाहायला मिळतात. प्रथमेश केणी या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये लेदरचा सामना त्याने खेळला आहे आणि पुन्हा एकदा तो पाहायला मिळतोय टेनिसच्या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल इम्प्रोवाइज केलाय. हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती चेंडू सीमारेषा ओलांडतोय. सौरभ पाटीलच्या बॅटमधून चौकार. सामन्यामध्ये संगम राजेने डोळ्याला पट्टी बांधून बॅटिंग करत होता. या सामन्यामध्ये कुठे ना कुठेतरी चष्मा हरवलेल्या माणसाप्रमाणे या सामन्यामध्ये जिथे फलंदाजी करत असताना आपण सिद्धी करवल्याच्या फलंदाजांना पाहिलं. परंतु यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिलं एलिव्हेशन. ठोकलाय. उत्तुंग आणि आकर्षक षटकार. बॅटला स्वांग केला आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय. संघाची धावसंख्या 21. 21 ऑन दी बोर्ड. 21ला 2. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. रूम दिला होता. कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं म्हणून सुबे ओळखले, उधळून लावले. या षटकामध्ये एकंदरीत 10 धावा आल्या. 1 विकेट प्राप्त केली प्रथमेश केणीने. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10. तब्बल 21 धावा दावलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान श्री सिद्धी करवले. ला 2 फलंदाज बाद झाल्यात. धाबा इथे महत्वाचे आहे. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं राहणार आणि त्यासाठी या दोन्ही फलंदाजांकडे एक आशेचं किरण म्हणून पाहिलं जाईल. जास्त काळ व्यतीत करावा लागणाऱ्या खेळपट्टीवरती धाबा सहजासहजी मिळणार नाहीत. धाबा बनवावा लागतील. यू कॅन्ट गेट शॉट, यू मेक अ शॉट. तुम्हाला फटके मिळणार नाहीयेत, ते बनवावा लागणार आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळावा लागतील. आधुनिकतेचा आविष्कार असणारी फटकेबाजी इथे साकारावी लागेल. धावा गोळा करावा लागतील. गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. अक्षय केणी मैदानाच्या आतमध्ये अक्षय केणीला आपण पाहत आहोत.
सातत्याने आपण पाहिलं ना गोलंदाजी मार्कवरती या गोलंदाजाला त्यावेळेला पाहिलं जातं ज्यावेळेला संघाला आवश्यकता असे. हाफ ट्रॅकर होता, रूम बनवला, जागा बनवली, ऍडजस्ट केलं, स्ट्रोकला, फाईन लेगला काय क्षेत्ररक्षण झालंय, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौशल होते त्या ठिकाणी, मोठ्या शिताफीनं चेंडूवरती आले, धावत गेले उजव्या बाजूला, चेंडूला अडवला आणि आपला हजर जबाबीपणा इथे उत्तमरित्या ते दाखवत असताना पाहायला मिळतात. एक उत्तम आणि दर्जेदार क्षेत्ररक्षक कसा असावा. तर अक्षय खेनीसाठी एक पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिकसाठी कामेश पाटील मुरबी यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तो अक्षय खेनीसाठी. 2च धावा आहेत. यस शेफ आहे, अर्थात कौतुकास्पद कामगिरी इथे पाहायला मिळाली होती. अक्षय खेणीसाठी पारितोषिक आलंय. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय, गरकनगिरकी घेतली आणि फलंदाजाची फिरकी देखील हा डॉट बॉल येतोय. अक्षय खेणी चांगली गोलंदाजी करतायत. धावफलकावरती एकंदरीत 23 आहे. 23 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. करंट रन रेट 9.86 पाहायला मिळतोय, परंतु ह्या तितकासा पूरक नाहीये. या मैदानावरती 80चाही पाठलाग होतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं आहे. एक ट्रॅप होता, कौशलने झेल टिपलाय, लिलया आणखीन एक धक्का, तिसरा फलंदाज बाद. कौशल केणीला आपण पाहिलं, खरं तर 2 कॅचेस त्याने पकडल्यात. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर मध्ये चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण तो करतोय. एक शॉर्ट फाईन लेग, जिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला त्याने एक झेल टिपला, तदनंतर हा झेल तो मात्र बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर पाहायला मिळाला. डीप मध्ये तैनात करण्यात आला होता. चांगले कॅचेस त्याने टिपल्या. धावफलकावरती धावा एकंदरीत 23 आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. असे क्षेत्ररक्षक नेहमी संघाला हवेशी वाटतात, कारण आपण म्हणतो ना आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याकडे फिजिकल फिटनेस हवी आहे, हँड अँड आय कॉर्डिनेशन जुळवणारे क्षेत्ररक्षक हवेत. आणि उत्तम क्षेत्ररक्षक त्याच वेळेला बनतात ना ज्या वेळेला ते जिगरा चांगला दाखवतात. आणि तेच इथे करत असताना आपण कौशलला पाहिलं. कौशलकडे कौशल्य आहे, कला कौशल्य तो सादर करतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर दाखल झालाय, सौरभ मडवीला आपण पाहतोय. सौरभ पाटील आता मात्र तो बॅटिंगसाठी दाखल होता. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, पुढच्याच बॉलवरती आणखीन एक सफलता. 2 बॉल 2 विकेट प्राप्त केल्यात. अक्षय केणीला सफलता प्राप्त, फलंदाज बाद. हा नक्कीच. चला, अक्षयसाठी जो पारितोषिक लावलंय बघा कामेश पाटील याने, आणि नक्कीच 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स नक्कीच घेतल्यात. या चेंडूवरती जर विकेट आली तर मात्र 5,000 रुपयाचा पारितोषिक. कामेश पाटील एक अतिशय जवळचे मित्र आहे ते, आणि हा फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे. तर मित्राने लावलेला मित्रासाठी पारितोषिक प्राप्त करेल का, हा मोठा आता प्रश्न आहे सर. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इनिंग लढकडत हे एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही जद्दोजहद, धावा धाव कुठेतरी अपुरे पाहायला मिळाले. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. अद्याप विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली नाहीये. फायफर पाहायला मिळालाय, साहिल गायकरच्या नावावरती राहिला होता, परंतु विकेट हॅट्रिकचा रकाडा अद्याप खाली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय केणीला आपण पाहतो, तो विकेट हॅट्रिक वरती उंबरट्यावरती आहे. विकेट हॅट्रिक तो संपादन करेल का. 23ला 4 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताचा स्वप्नील पाटील. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा चेंडू लोअर फुलटोस बनवला, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, लॉंग ऑनला चेंडूवरती वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. केवळ एक सिंगल अवेलेबल आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्तीचे काय नाही आहे. हॅट्रिकला मुकलाय, परंतु प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः रोखलंय धावांपासून. 3 धावा केवळ खर्च केल्यात अक्षय केणीने. 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. 24ला 4 फलंदाज बाद झालेत. जयदास आणि त्याच वेळेला स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी सातत्याने एक मोठी पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंना बिल्ड करावी लागणार आहे.
पुढचा बॉल घेऊन अक्षय पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पडला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऋषीने एक चांगला झेल टिपला बाउंड्री लाईन वरती. आणखी एक धक्का, 5वा फलंदाज बाद. या षटकामध्ये 3 विकेट आणि केवळ 3 धावा खर्च केल्या अक्षय केणीने आणि मॅच मध्ये कमबॅक करणारा षटक मोमेंटम शिफ्ट झालाय. फलंदाज बाद. तर हेमंत केणी यांनी चाललेली ही चाळच म्हणतायत, कारण 3 दिवस सातत्याने या स्पर्धेसाठी त्यांचा उपस्थिती पाहायला मिळते. त्यांनी अभ्यास केला असंच म्हणावं लागेल. या विभागातील संघ जे आहेत ना ते सातत्याने इथे येत आहेत. मग आपण सातत्याने तळोजा मजकूर संघाला पाहिलं, अगदी त्याच वेळेला या विभागामधील तळोजे संघ या विभागामधून सातत्याने येत असताना पाहायला मिळाला या मैदानावरती. उद्याच्या दिवशी मुरबी संघ देखील खेळतोय, पेठ देखील खेळत आहे. उद्याही मोठमोठाले संघ तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमात असताना पाहायला मिळतोय. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. 5 फलंदाज बाद झाले. 24 ला 5. बिकट परिस्थिती सध्या घडीला संघ सिद्धी करवले संघाची आपण पाहत आहोत. हार जीत ही लपंडा बरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. हा भव्य दिव्य व्यासपीठ आणि हा बडा व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. घारीच्या नजरेने हे व्यासपीठ आणि क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून जगातील पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट यांच्या माध्यमातून दर्शवण्यात येते. विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. अंडर द फ्लड लाईट्स या स्पर्धेचं देखणं रूप तुम्ही या क्रीडा नगरीचं पाहत आहात. खरं तर ही स्पर्धा सातत्याने केपीसी ग्राउंड इनामपुरीवरती पार पडत असताना पाहायला मिळते. 2019 साल या स्पर्धेच्या माध्यमातून देह मध्ये पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहेत ना, सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही आहे. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. पॉइंटची तुलना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खरं तर ऑलराऊंडर खेळाडूसाठी 5 पॉइंट्स आहेत आणि क्लीन बॉलरने जर का विकेट मिळवली तर त्यासाठी 10 पॉइंट्स आहेत. ऑलराऊंडर खेळाडू राहील त्याच्या विकेटसाठी केवळ 5 पॉइंट काउंट्स करण्यात येतील आणि केवळ गोलंदाज आहे त्याच्या गोलंदाजीच्या विकेट जोरावरती 10 पॉइंट्स. लोअर फुलटॉस कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, वाईडिस लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळती आहे. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. ऋतिक केणी देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो. हा लोअर फुलटॉस अपवाद होता. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये निसंशयपणे असंही म्हणता येईल हा बॉल कमकुवत होता, परंतु एक अपॉर्च्युनिटी मिस केली बॅटर स्वप्नीलने मोठा फटका खेळण्याची. स्वप्नील पाटीलकडे एक मोठी अपॉर्च्युनिटी, मोठा फटका खेळण्याची, परंतु तो आलेला नाही आहे. स्वप्नील सध्या तगडीला स्ट्राईकला आहे. यावेळेला लोअर फुलटॉस पुन्हा एकदा बनवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. वेगाने धाव कंप्लीट. चिक्की सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. अगदी रात्रीच्या समयी 8:38 इनामपुरीमध्ये चोरी झाली असंच म्हणता येईल धावांची. एकेरी धाव आली खेळपट्टीच्या समीपून. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 ला 5. 27 लॉस ऑफ 5 विकेट्स. 27 ला 5 बाद झालेत. पुढचा बॉल ऋतिक. यावेळेला फटका फसला होता. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटचा आपण आस्वाद घेतो. टेनिस बॉलची मॅच चालू आहे, परंतु गोलंदाज ज्या रीतीने गोलंदाजी करतात ना, केवळ सिंगल आणि सिंगल आल्यात. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एवढे सिंगल नसतात, तेवढ्या सिंगल आता पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये केवळ 4 सिंगल आल्यात. धावाच आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. नामुष्की उडावली आहे फलंदाजांवरती. मुभा न देता गोलंदाजी करण्यात येते मैदानाच्या आतमध्ये. 28 ला 5. यावेळेला लोअर फुलटॉस आहे. ऑन साइडला ना होतं लेन वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे फक्त आणि केवळ फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलं षटकार.
हे पुरस्कर्ते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. खुल्या गटातील अनेक खेळाडू त्यांच्या नावापुढे खेळत असताना पाहायला मिळतात. 34 बनलेत, 5 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा हृतिक. फुलरलेनचा बॉल यावेळेला खोलात टाकला होता, डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथूनही प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपलाय. नाम मात्र 35 धावा दापलकाभर 5 फलंदाज बाद. स्पर्धेमध्ये पाहिली होती शिवयुवा चषकाच्या वतीने. त्या सर्व मॅनेजमेंट कमिटीचं देखील आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच करवले म्हटलं तर आमचे मित्र योगेश मडवी याच गावातून बिलॉंग करतात, त्यांचं देखील स्वागत असेल. तसे आमचे गोरक्षनाथ पवार देखील या सामन्याला एन्जॉय करतात. जो सामना एकदम अटीतटीचा असला की फासण्या ज्या फासफूस होतात तो आवाज देणारे समालोचक म्हणून गोरक्ष पवार देखील या सामन्याला एन्जॉय करतात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 35ला 5 फलंदाज बाद झालेले आहेत. डावखुऱ्या हाताचा स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रीधर केणी यांचा पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतो. वेगाने ते गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. या मैदानाचा भौगोलिक आराखडा चांगल्या रीतीने त्यांना ठाऊक आहे. वेगाने त्याच गोष्टीसाठी ते गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. प्रथमेश केणीला आपण पाहिलं. अक्षय केणीने चांगली गोलंदाजी केली. श्रीधरने पहिलं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजी मार्कमध्ये इन्व्हाइट करण्यात आलं. 35ला 5. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक चढूच्या खाली. कॉट बिहाइंड विकेट. 1 more विकेट डाऊन. 6वा धक्का. 35ला 6 बाद. वैकुंठवासी हरिभक्त पारायण बाळाराम पाटील पुरस्कृत केपीसी ट्रॉफी इनामपुरी 2025 केपीसी अर्थात कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लब आणि ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली हा भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहत आहोत. सध्याच्या घडीला चर्चेतील ही स्पर्धा म्हणून पाहायला मिळते. 4 व्हीलरची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आवर्जून पाहायला मिळत आहे आणि भरघोस पारितोषिके या स्पर्धेने दिलेली आहेत. इनामपुरी एक्सप्रेस संघाजी पाटील. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील उचलून धरली आहे. प्लेइंग लेग बिफोर स्वरूपामध्ये प्लम स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज मनीष आला आणि मनीष गेला देखील. तो बाद होतोय. त्यावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते नावाली गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय भगवान मुकादम साहेब आणि त्याचबरोबर दुंद्रे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय कुंडलिक पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं या केपीसी ट्रॉफीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन इथे अतुल आलेला आहे, शिवशक्ती कारगर संघाचा कॅप्टन. मी वीरा स्पोर्ट खिडूकपाडा टीमच्या कॅप्टनला नक्कीच अनाउन्समेंट करीन की आपण लगेचच यायचं आहे बघा. हॅट्रिकचा बॉल श्रीधर केणी हॅट्रिकचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतं. 2 वेळेला ही अपॉर्च्युनिटी मिस केली. 2 वेगवेगळ्या गोलंदाजांनी. श्रीधर केणी हॅट्रिक वरती आला होता. त्याआधी आपण अक्षय केणीला पाहिला. हा बॉल पडल्यानंतर उचली घेतोय आणि बाहेर निघतोय. स्ट्रेट फुल अँड स्ट्रेट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यामध्ये महारथ राहिले. चला नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर आणि शिवशक्ती खारघर. यावेळेचा बॉल फटका फसलाय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट पहा. वेल जज कॅच. आणखी एक धक्का. आल्या पावली माघारी परततोय रोशन देखील.
आया राम आणि गया राम अशी स्थिती पाहायला मिळते. तू चल मैं आया, फलंदाज बाद. थँक्यू. आतापर्यंत दोन निर्धाव षटक पाहायला मिळाले. श्रीधर केणी चीन पुढे जर का आपण पाहिलं तर एक बॉल निर्धाव स्वरूपाचा हाताळतात, तर या स्पर्धेतलं तिसरं निर्धाव षटक पाहायला मिळणार आहे. मला वाटतं ना डीजे जितू आपल्याकडून ना, मला या सर्वाधिक जास्त या गीताची अपेक्षा होती की मी निघालो, तुम्ही येताना. फलंदाज असंच काहीतरी करतायत, एका मागोमाग एक निघालेत. शेवटचा बॉल या पूर्वार्धाचा राहिलाय. मेडन ओव्हर पाहायला मिळते की काय 35 बनलेले आहेत. 8 फलंदाज बाद झालेत. 2 निर्धाव षटक आलेले आहेत, सचिन मोरे आणि कार्तिक मात्रे. या बेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. इथे मात्र अवांतर आहे, हा वाईट बॉल आलाय. कार्तिक मात्रे कालच्या दिवसामध्ये इनामपुरीच्या कार्तिक मात्रेने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे आणि चर्चेतील नाव म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळतंय. अंगात देखील सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला, कारण सर्वाधिक विकेट टेकर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. अवांतर धावाली आहे, 36 बनल्यात. यावेळेला लोअर फुल टॉस केवळ दिशा दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील 4. 40 धावा धाव फलकावरती. पूर्वार्धाचा खेळ संपला. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान श्री सिद्धी करवले या संघाची धावसंख्या 40-41 टार्गेट या सामन्यामध्ये सेट झाला. नेक्स्ट मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होईल आणि जशी उत्तरार्धाची सुरुवात होईल या आपण आवाजामध्ये बदल करूयात. जो आवाज संपूर्ण अखंड महाराष्ट्राला आवाजा वाटतो. सातत्याने आपण पाहिलं तर IPL आणि त्याच वेळेला प्रो कबड्डी, प्रो गोविंदा आणि इथे आवाज सातत्याने पण ऐकला. कुणालजी दाते सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. हॅलो. तर आपण टॉस इथे घेतोय. आमचे सन्माननीय हरिभाऊ चिखलेकर सिद्धी करवले यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतो. एका बाजूला विरास्पोर्ट किडूकपाडा आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती खारघर, या दोन संघांमधली पुढची लढत. रायगर का टायगर इट्स कॉल. तर टॉस जिंकलाय तो विरास्पोर्ट किडूकपाडा टीम कॅप्टन साहिल. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग घेतले. समोर शिवशक्ती खारघर संघ आहे. कितपत रोखण्याचा प्रयत्न निश्चित असेल? 60 ते 70च्या आसपास. वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि आज या सीझनमध्ये पाहायला गेलं तर चांगला इन्फॉर्ममध्ये खिडूपाडा संघ पाहायला मिळतोय. काय प्रयत्न असतील? उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आणि त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. KPC ट्रॉफीबद्दल काय सांगशील? एकंदरीत हा एवढा जमावडा खऱ्या अर्थाने आज एवढ्या पारितोषिक KPC ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतोय. एक नंबर स्पर्धा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. अतुल टॉस गमावलाय, आता फलंदाजी आलेली आहे. तर अतुलने टॉस जिंकला असता तर निर्णय का असता? क्षेत्ररक्षण केलं असतं आम्ही पण. आता फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाने सांगितलं की 60 ते 65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. तुझं काय प्लॅनिंग असेल? टार्गेटर काय सेट नाही केला, मग जेवढं जास्त रन होते तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. अतुल, नक्कीच तू इथे येऊन आजची 4थी रात्र आहे, अंदाज काढला असेल. तर काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेबद्दल? ज्या पद्धतीने आपण ही आपल्या भागाची नाईटची स्पर्धा, 1 नंबरची स्पर्धा सध्या तरी पाहतोय. हो, स्पर्धा तर खूपच छान आहे आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी मिळाली, त्यांचा धन्यवाद सर. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. एक बिग फाईट आहे. एका बाजूला शिवशक्ती खारघर आणि दुसऱ्या बाजूला विरास्पोर्ट किडूकपाडा. टॉस जिंकलाय तो विरास्पोर्ट किडूकपाडा संघाने आणि निर्णय मात्र इथे घेतला क्षेत्ररक्षणाने. फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो मात्र शिवशक्ती खारघर संघाला. इथे सेकंड सत्र जसा सुरू होईल ऐकूया आवाज कुणाल दाते सर यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू संदीप पाटील सर, धन्यवाद. जयेश भोसले सर, वैकुंठवासी हब अप बाळराम पाटील पुरस्कृत KPC ट्रॉफी इनामपुरी. माय सेल्फ कुणाल दाते अँड विथ मी अनुषा इज हिअर. चला, इथे आम्ही काही सन्मान इथे घेतोय. आदरणीय धुंद्रे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय कुंडलिक पाटील यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर नावाली गावचे सन्माननीय भगवान मुकादम हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. दादा या, आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी मात्र या स्पर्धेला उपस्थिती दाखवत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा KPC ट्रॉफीच्या संयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. कुंडलिक पाटील यांचा सन्मान होतं. याचबरोबर आदरणीय भगवान मुकादम नावाली गावचे यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल.
तर भगवान मुखादम यांचा शुभ सन्मान होतोय. आमचे या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय गजानन शेठ पाटील आणि परशुराम पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. हा बघा एक विशेष सूचना आहे. जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त आपले प्लेयरच बसतील याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि जी हां थोडंसं लक्ष आपण आयोजकांनी देखील केंद्रित करा तिकडे. थँक्यू. तर बोलूया आपण सामन्याकडे. चला तर सुरुवात करूया आणि माझ्याबरोबर मराठी बरोबर इंग्लिश लँग्वेज मध्ये देखील अनुष्या आपल्याबरोबर जॉईन होईल. द व्हायरल मुंबई गर्ल डोनाल्ड ट्रम्प. बंटीसाठी बघा सुवर्ण संधी आहे. 3 बॉलला 3 षटकारांसाठी आकाश भोईर आणि कुणाल पाटील केपी यांच्याकडून 3000 रुपये आहेत. याची नोंद घ्या. सो आता मॅचला सुरुवात होईल आणि अंपायर सिग्नल मॅच स्टार्ट. लेट्स प्ले. संदीप पाटील पहिला बॉल घेऊन बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर विकेट आणि एक मोठा धक्का बसलाय. बॅटर प्रथमेश आउट. He tried to go at the back foot and it was a good cut, but yeah, it was sad for Prathamesh because getting the wicket at the first ball and of the first innings for him, it was a bit sadful thing, but yeah, we need to appreciate the fielder with us who was present behind, who took the catch. Just we need a round of applause for him because the catch he took was good, amazing. हो नक्कीच. तिचं म्हणणं असं आहे की सॅड वाटलं बॅटरच्या बाबतीत, परंतु ज्या फिल्डरने तो झेल टिपला त्याला देखील ॲप्रिशिएशन मिळायला पाहिजे. खूप चांगला झेल गलीमध्ये त्याच्या माध्यमातून टिपला गेला, परंतु प्रथमेश आउट झालाय. पहिल्याच बॉलवर धक्का बसलाय. सो पहिली विकेट गारत पेठाली टीमला एक मोठा धक्का बसतोय, कारण या मॅच मध्ये 41 धावा करायच्या. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर या मॅच मध्ये विकेट्सच घ्याव्या लागतील. परंतु कौतुक व्हायला पाहिजे संदीप पाटीलचं. आणि पहिल्या बॉलवर विकेट फर्स्ट इनिंग मध्ये देखील आली होती. सेकंड इनिंगचा खेळ सध्या सुरू आहे. टार्गेट आहे या मॅच मध्ये 41. सेकंड बॉल संदीप पाटीलचा. ओ शरीरापासून दूर खेळलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर दी कव्हर्स. या इट्स अ बिगी. It was a beautiful shot with the covers and no fielder was present and it was into the stands where everyone was standing and enjoying the match. After a very big sadness, there was 6 runs on the first ball of Hrithik Kaney and there was fun wicket at the first balls, but now we had a 6 with us. 6 runs, 1 wicket loss. पहिल्या बॉलवर विकेट आली, परंतु दुसऱ्या बॉलवर षटकार आला आणि बरोबर आमच्या व्हायरल गर्ल आहे डोनाल्ड ट्रम्प, शशी थरूर अँड अपकमिंग स्मृती मंदना, अनुषा. ऑन साइडला बॉल खेळण्याचा प्रयत्न होतोय तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल आणि प्रत्युत्तर दिलंय. षटकारानंतर कमबॅक केलंय. एक सिंगल इथे येते. संदीप पाटील महत्वाची भूमिका पार पडावी लागेल, कारण 41 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत पेठालीच्या विरुद्ध. सिद्धी करवले असा हा सामना पाहायला मिळतोय. 7 रन एक फलंदाज बाद. आजच्या रात्रीतला आणखी एक महत्वाचा सामना इथे रंगत असताना. Hello.
फटका उंच गेलाय, ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे ओव्हर द स्क्वेअर लेग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. Over the square leg fielder and into our stands where we all are sitting and enjoying the match. Amazing shot and a bit of sadness in the faces of fielder because getting wicket, when they got a wicket they were happy, but now there was a bit of sadness because now we have 13 runs, 1 wicket loss. ओ आणखीन एक देखना फटका, आता मात्र कव्हर्स बाउंड्री लाईन फोडणारा फटका आणि बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. व्हॉट वॉज युअर थॉट ऑन दॅट शॉट अनुषा? It was a beautiful boundary over the covers and that was just so amazing. I just love that boundary because earlier we had a 6 over the covers, but now we had a boundary over the covers, and both the batsmen are showing both their intent because earlier getting a wicket was a bit sad for not only me but everyone who was playing the match. They won, but both the batsmen are intending to play that very beautiful, amazing. या दॅट वॉज अमेझिंग शॉट. थँक्यू अनुषा. आता 25 बॉल मध्ये 24 धावा करायच्या या मॅच मध्ये 17 धावा फलकावर लागल्यात. एक फलंदाज बाद आहे पेठाली या टीमचा. ऑन साइडला दिशा दिली आहे, बॉल चाललाय फाईन सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, अनदर 4 आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. वेल बिगन इज हाफ डन. पेठाली टीमने धावा केलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21. For leather cricket player, please explain the difference between tennis ball cricket and leather ball cricket. Yeah, if I say about that, because in tennis cricket, the ball bounces a lot comparison to the leather ball cricket. We just don't need any safety. We need a bat and just gloves and all that, whatever the batsman uses. But in leather cricket, we need the whole batter because even a spin bowler can make us hurt. What happened with me today? आज तिच्याबरोबर काही गोष्टी घडल्यात आणि ती त्या एक्सप्लेन करत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि त्यातल्या त्यात आज तिने 49 रन देखील केलेत. 49 यू मेड 49 नॉट आउट इन T20 मॅच. सो आज तिने खूप चांगली बॅटिंग केली आहे. काही थॉट्स तिचे देखील आहेत लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या बाबतीत. 24 बॉल मध्ये 19 धावा करायचे. बॅकफुटला जात असताना कट केलाय ओव्हर द पॉइंट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. It was a beautiful shot over the point and the batsman with full intent, and that was amazing, mesmerizing boundary. Like getting a wicket earlier was happiness, but now there is a bit of sadness. But now this ball and a chance and no. Out. आल्यानंतर असं वाटत होतं की कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करेल सिद्धी करवले संघ, परंतु त्याच्यानंतर मोठमोठे फटके आले. ऋतिक केनी आणि संदीप पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली आणि धावसंख्येला आकार दिला. आता 22 बॉल मध्ये फक्त 15 धावा करायचे आहेत. 15 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 22 टू पेठाली. I think this will be going a bit easy match for the one who are batting. Petali team, because like in 22 ball 15 run is like a normal target for them. But unpredictable game. We cannot say, we cannot predict
who's gonna win, who's gonna lose. But I just want to say, if they give their best, Bethali is gonna win. But I just say both the teams are giving all their efforts, and that's what the game mean, teamwork and all that. That's what I just want to say. येस, खूप चांगली गोष्ट तिने सांगितली. हा अनप्रिडिक्टेबल गेम आहे, कधीही काही घडू शकतं. जरी धावा केल्या तरी देखील या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं गोलंदाजी करणाऱ्या टीमचं, असं तिचं म्हणणं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय हा क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जातो आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल हे तुम्हाला देखील सांगता येत नाही. हा असाच खेळ आहे. कारण आता या मॅच मध्ये एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 21 बॉलमध्ये 14 धावा करायच्या आहेत. सामना तसा पाहिला तर सोपा आहे टीमसाठी, पेठालीसाठी, परंतु केला तर कठीण आहे. ते करावं लागेल. सिद्धी करवलेला रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घ्याव्या लागतील. ऑन ड्राईव्ह आणि गॉन, फलंदाज बाद, विकेट आली आहे. आणि आणखीन एक मोठा धक्का पेठाली टीमला. बॅटर संदीप पाटील, सेट बॅटर आउट. Anusha, what was your thought on that wicket? Just I want to say there were too many balls left. The batsman, instead of hitting it in the air, he could go with ground or shore with along the ground. That would go a bit better because having so much of balls, so till the time he could go a bit slow. But yeah, it's okay. He has scored this much runs and it's okay. Let's see who's gonna win because I told you earlier because that's an unpredictable game and unpredictable mean we cannot predict it. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती असं सांगते की भरपूर बॉल शिल्लक आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये बॅटर हवेतून फटके मारतात. कुठेतरी तुम्हाला अलॉंग द कार्पेट खेळावं लागणार आहे या मॅच मध्ये. परंतु हा खेळ अद्भुत आहे. हा खेळ आता नक्कीच पुढे देखील असा सुरू राहिला तर काही घडू शकते या मॅच मध्ये. अनप्रिडिक्टेबल गेम आहे क्रिकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परत एक वेळेला बॉल हवेत होता आणि थोडासा पुढे पडतोय. इंटरेस्टिंग मॅच. The match is not only one team's hand, but it is between both the teams. The match is it is divided into two matches because that happened in every match, you know. Like, but sometimes it's one-sided. But in this match, that is in both the. I think if we decide about a game, it's like both the team are pulling that match into their hands. हो, नक्कीच हा एकतर्फा सामना कोणालाच आवडणार नाहीये. दोन्ही बाजूने हल्ले झालेच पाहिजे आणि सध्या आपण पाहतोय तसे होतात देखील. विकेट्स आल्यावर कुठेतरी पारड जळ होतंय सिद्धी करवली या टीमचा आणि त्यातल्या त्यात काही डॉट बॉल आल्यानंतर आणि त्यातल्या त्यात काही मोठे फटके आले की पेठाली संघ पुढे जातोय. 18 बॉल आणि 12 धावांची गरज आहे आता पेठाली टीमला. पेठाली रिक्वायर्ड ओनली 12 रन्स फ्रॉम 18 डिलिव्हरीज. कुडारी यांच्या वतीने अनुषा यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1000 bucks फॉर यू फ्रॉम शरद म्हात्रे अँड 500 रुपयाचं पारितोषिक आलंय संदीप पाटील सरांना. यू आर एन्जॉईंग Too much. लॉट्स ऑफ मनी यू हॅव. Whenever I go anywhere, I just don't feel about trophies and money. I just want to say, I just want to entertain everyone. That's what I want. खूप चांगली गोष्ट तिने आता सांगितली आहे की मी फक्त पैशासाठी कुठे जात नाही तर आणि त्या ट्रॉफीसाठी देखील कुठे जात नाही तर मी तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी ती आली आहे. थँक्यू अनुषा. आणि हा सामना आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. Let's see who's gonna on this ball. Beautiful delivery and a chance of catch was missed and beautiful boundary hit by our batsman.
आणि परेश. ही कॉमेंट्री ऐकत असताना असं जसं म्हात्रे सरांनी पैसे लावले अनुषासाठी, तर 1,000 रुपयाचं पारितोषिक मला देखील आलेलं आहे विलास शेठ घरत पापडीचा पाडा यांच्या वतीने. थँक्यू सो मच विलास शेठ, कारण या परिसरात कदर करणारे भरपूर व्यक्ती आहेत तुमच्या कॉमेंट्रीची, आणि विलास शेठ यांचा देखील मनपूर्वक आभार. ओ बॅकफुट पंच, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डर आहे, व्हॉट अ कॅच. Amazing, fascinating, fantastic, mesmerizing. Noah. Anusha, tell me, what is your experience with me in commentary box? First time with you was so good. I just liked it. Doing commentary with the one who are older than my age. I just love doing commentary. And if there is someone to have a partnership with me during commentary, in batting I have partnership, but in commentary if I get a partner, that's amazing. I like it. थँक्यू अनुषा. तिचं म्हणणं हेच आहे की खरोखर क्रिकेट या खेळामध्ये तर पार्टनरशिप होत असते, परंतु तुमच्यासारखी पार्टनरशिप कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला लाभली आहे. खरोखर मजा येते अनुषा बरोबर अशी चर्चा करत असताना क्रिकेटची, कारण तिला क्रिकेट, ती जगते क्रिकेट खेळते, चांगली क्रिकेटर आहे, आणि अपकमिंग स्मृती मंदन आहे आपल्या भारताची. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर Thank अनुषा. you. 16 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16 बॉलमध्ये आता धावा करायच्या आहेत 8. The target for Petali team just need to have patience and the game is in their hands. यॉर्करचा प्रयत्न होता, डीप मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. आणि या मॅच मध्ये आता पूर्णपणे थोडंसं पारड जड झालंय टीम पेठालीचं. There was happiness earlier with 34 run for wicket loss, but let's see what's gonna happen on this ball. Beautiful delivery and a beautiful boundary. Amazing four. Amazing. Now, nothing to say. The match is over in 2-3 balls, and just the second inning is into Petali's team's hand. But still, the tug of war hasn't ended yet, right? या 3 runs are there. 3 runs. And finish. Amazing boundary. Philo was there, but yeah, it's okay. We just need a round of applause for the team who won. We need it, right? या थँक्यू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इट्स टाइम टू